खंडोबाचे आणि बानाईचे लग्न ज्या ठिकाणी लागल्याचे सांगितले जाते ते ठिकाण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग. नलराजा आणि राणी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबा इथे प्रकटलेले ठिकाण म्हणजे नळदुर्ग. या ठिकाणी दरवर्षी पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून सुमारे 5 लाखांहून अधिक भक्त येतात. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत, खोबरे आणि बेल भंडाऱ्याची उधळण करत भक्तीत रंगून जातात. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यातील श्री खंडेरायाचे इथले पहिले मंदिर. पौराणिक काळातील राजा नल आणि दमयंती यांची प्रेमकथा प्रसिद्ध आहे. याच नळराजाने नळदुर्गमध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला. दरवर्षी जानेवारी पौष पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. त्यावेळी यात्रेसाठी येणारे भाविक आधी नळदुर्ग किल्ल्यातील श्री खंडोबाच्या पहिल्या मंदिरात देवाचे दर्शन घेतात. या पहिल्या मंदिरानंतर नळदुर्ग पासून 2 किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठावर मंदिर बांधण्यात आले. मात्र या मंदिरात काही अपवित्र घटना घडल्यानंतर 4 किलोमीटर अंतरावर अणदूर इथे खंडोबाचे आणखी एक मंदिर बांधले. छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली. नंतर अहिल्याबाई होळकरकर यांनी सभामंडप बांधल्याचे उल्लेख सापडतात. श्री खंडोबा आणि बाणाईचा विवाह झालेले हे ठिकाण असून मल्हारी मार्तंड श्री खंडोबाच्या प्रमुख ठिकाणांपैकी नळदुर्ग, मैलारपूर हे एक आहे. म्हणून या स्थानाला अनन्यसाधारण महत्व आहे. नळदुर्ग आणि अणदूरमध्ये 2 मंदिरे असल्याने कालांतराने देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला. त्यातून असा मार्ग काढण्यात आला की अणदूर येथे 10.25 महिने आणि नळदुर्गमध्ये 2.25 महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा लेखी करार झाला. तो करार आजही पाळला जातो. नळदुर्ग येथील 2.25 महिन्यांच्या वास्तव्यावेळी दर रविवारी श्री खंडोबाचा खेटा असतो. यावेळी श्री खंडोबास बाशिंग बांधले जाते व वारू जेऊ घातले जातात. तर पौष पौर्णिमेला वार्षिक यात्रा भरते. नळदुर्गाचे नवे मंदिर ओरी नदीच्या काठावर जुन्या मंदिराच्या 500 मीटर दूर बांधण्यात आले. अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिरांचे पुजारी एकच असून ट्रस्ट सुद्धा एकच आहे व देवाची मूर्ती सुद्धा एकच. देवाची मूर्ती अणदूरला असते, तेव्हा नळदुर्गाच्या मंदिरात फक्त शिवलिंग असते. तर मूर्ती नळदुर्गला असताना अणदूरच्या मंदिरात फक्त शिवलिंग असते. श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग असते. श्री खंडोबाची मूर्ती ही एक शिवलिंग असून त्यावर हळदीचा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात. त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो. सकाळी आणि रात्री 2 वेळा सोहळ्यात पूजा केली जाते. रात्री शेजारती म्हटली जाते. दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो. श्री खंडोबाचे अणदूर आणि नळदुर्गामध्ये वेगवेगळे मानकरी आहेत. यात्रा कमिटी वेगळी आहे. छबिना मिरवणूक, वाघ्या मुरळीचे नृत्य पौष पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेवेळी नळदुर्गच्या मानाची काठी. नंदीध्वज नळदुर्गचा मुख्य मानकरी असलेल्या मराठा गल्ली येथे खंडेराव नागणे यांच्या घरातून मैलारपूर येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात निघते. आतषबाजी केली जाते. यात्रा काळात नळदुर्ग नगरपालिकेकडून सोयी सुविधा पुरवल्या जातात. राज्य परिवहन मंडळाकडून यात्रा काळात विशेष बस सोडण्यात येतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य यंत्रणा कार्यरत असते. यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे पौष पौर्णिमेला छबिना मिरवणूक, वारू जेऊ घालणे, तळी उचलणे, वाघ्या मुरळीचे नृत्य, पट बांधणे, श्रीला नैवेद्य दाखवणे, काठ्या नाचवणे यांसह मंदिरावर बेल, भंडारा व खोबऱ्याचे मुक्त उधळण करत येळकोट येळकोट घेचा जयघोष होतो. यामध्ये यात्रा काळात महाराष्ट्र, कर्नाटक व इतर ठिकाणांहून हजारो नंदीध्वज दाखल होतात. मंदिर परिसरात यात्रा काळात प्रसादाच्या दुकानांसह जीवनावश्यक वस्तू, खेळणी, हॉटेल मनोरंजनाची साधने असलेल्या मौत का कुआं, आकाश पाळणे यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार. पूर्वी भक्तगण श्री खंडोबा यात्रेसाठी बैलगाडी घेऊन येत किमान 3 ते 5 दिवस मंदिर परिसरात मुक्काम करत. मात्र आजघडीला बदलती जीवनशैली, यात्रा काळात असणारी थंडी, कामाचा व्याप व प्रवासाच्या आधुनिक साधनांमुळे ऐन यात्रेच्या दिवशीच भाविक येतात व दर्शन घेतात.
यामुळे 8 दिवस भरणारी यात्रा 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे.